बालकांची तस्करी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कठोर मार्गदर्शक सूचना जारी. या गुन्ह्यांची प्रकरणं 6 महिन्यात निकाली काढण्याचे देशभरातल्या न्यायालयांना निर्देश. नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदांचं आरोपपत्रात नाव. हरियाणा जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी. ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर चौकशीसाठी राहिले हजर. नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या तरतुदींना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कोठडीत कैद्याचा मृत्यू झाल्यास भरपाई देण्याच्या धोरणालाही मान्यता. राज्यातल्या 20 ITIमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 सामंजस्य करार. शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ. नाफेडमार्फत मिळणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधा वाटप केंद्रातून करण्याची परवानगी. अजित पवार. नागरिकांच्या संपत्तीच्या हितांचं रक्षण करण्याच्या धोरणानुसारच वक्फ कायद्याची निर्मिती. कोणाच्याही जमिनींवर वक्फचा अवैध ताबा खपवून घेतला जाणार नाही. किरेन रिजिजू. मुंबईत येत्या 20 ते 24 एप्रिल दरम्यान जागतिक दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. विविध विषयांवरचे 41 चित्रपट होणार प्रदर्शित. आशिष शेलार यांची घोषणा. आणि यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या तुलनेत 105% असेल असा हवामान विभागाचा पहिला अंदाज. अल निनोचा प्रभावही सामान्य. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे.